ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या पूरस्थितीची पाहणी करायला केंद्राचं पथक आज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले। नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग आणि केंद्रीय सिंचाई विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्या नेतृत्वात पथकानं आज कामठी तालुक्यात गुमथाळा या गावात जाऊन भेट दिली आहे। प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून पूर परिस्थितीची माहिती घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्रीय पथकाला झालेल्या नुकसानीची आणि त्यानंतर आलेल्या आर्थिक संकटाची परिस्थिती सांगितली। आम्हा पीडित शेतकऱ्यांचं सरकारनं पुनर्वसन करावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। केंद्रीय पथकातील 2 सदस्यांनी अतिशय शांतपणे शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नुकसानीची नोंद केली आहे। या पथकानं कामठीसह परशिवनी आणि मौदा तालुक्यातही झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी तहसीलदार उपस्थित होते। नागपूरसह पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पूरस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 61 गावं बाधित झाली होती। नागपूर विभागातील 14 तालुक्यातील 90,858 नागरिक यामुळे बाधित झाले होते। याच पार्श्वभूमीवर केंद्राची चमू नागपूर विभागाच्या दौऱ्यावर आली आहे। केंद्राच्या विविध 3 पथकांतर्फे पूर्व विदर्भातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जात असून पहिल्या पथकातर्फे नागपूर भंडारा तर दुसरं पथक गडचिरोली आणि तिसरं पथक चंद्रपूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे। मिळाले ते माझ्या नावावरती आलेच नाही, अजून फॉर्म बी नाही भरला। मुलाला भरलं म्हणे तर आता समजा कोणाचे मुलं बाळ होते, मुलगा वेगळाच आहे। तर आम्ही दोघं बुडाबुडी आहो। आता काय नुकसान झालं म्हटलं? 15-16 पोते गहू गेले, 4 पोते तांदूळ, 3 पोते चण्याची आणि तुरीची डाळ गेली, तिखट मीठ सर्व काहीच नव्हतं राहिलं सर। आणि आम्ही घरी होतोच नाही। छातीभर पाणी होतं घरामध्ये। विश्वास नसन वाटत तर लोकांना विचारून घ्या, विचारू शकता। म्हणजे प्रचंड नुकसान झालं, गावाचं नुकसान झालं? गावाचं झालं। सोनेगाव काय नुकसान झालं तुमचं? अनाज पूर्ण, गहू तांदूळ। लग्न होतं माझ्या पोरीचं 2 दिवसाच्या अगोदर पुराच्या, तर आम्ही नवीन वस्तीमध्ये राहत गेलो होतो। तर पुन्हा हे कंपाऊंड बी पडलं, दुकानात माल होतं ते पूर्ण हे बोलं झालं। कितीचं नुकसान झालं का? 2-3 पोत्याचं गहू तांदूळ किराणा लग्नासाठी पूर्ण आणलं होतं ना, तर 31 तारखेला लग्न होतं तर पूर्ण ओलं झालं। मग त्यानंतर काय केलं तुम्ही? नंतर डबल आणायला लागलं लग्न करायसाठी। उधारवाडी करून आणलं? नाही तर का मग कोणचे पैसे आणून निघतो, मालकही नाही, मुलगा नाही, कोण करणार आहे? किती वर्षांनंतर असं प्रलय आला होता एकंदरीत पाहायला? तुमच्या आयुष्यामध्ये असं अगोदर आलं होतं? नाही, माझ्या अगोदर 94 मध्ये माझं लग्न व्हायचंच होतं। 20 वर्ष झाले आता मरण पावले ते।